सकाळच्या नाश्त्यासाठी आलूचे पराठे करायचे होते. त्यासाठी आलू उकडायला ठेवले, पण बघते तर काय रात्रीचा पुलाव बऱ्यापैकी होता. मग आलूचे पराठे केले कॅन्सल. आणि मग आता काय म्हटलं, दुपारच्या जेवणामध्ये आता बटाटे उकडलेलेच होते आणि ऑल टाईम मुलीचं फेवरेट बटाट्याची भाजी. तर इथे तेल घेतलं, त्यानंतर जिरं, मोहरी, लसूण छान तळतळ होऊ दिलं. त्यानंतर याच्यामध्ये कांदा आणि बऱ्यापैकी मिरच्या. आता माझं असं आहे की प्रत्येक भाजीमध्ये मला मिरची पाहिजेच असते. तर इथे मिरच्या टाकल्या, त्यानंतर टोमॅटो आणि थोडे मसाले जसं की धने पावडर, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला, हळद आणि थोडी कसुरी मेथी, सोबतच मीठ. आणि बटाटे मस्त असे कुस्करून घेतले. आणि हा बटाटा आहे MP मधला, ज्याला की छिंदवाडा बटाटा म्हणतात, जो असा लालसर असतो तो. आणि या बटाट्याची भाजी एकदम छान होते, खायला पण छान लागते, अगदी टेस्टी होते. तर अशा पद्धतीने मस्त अशी बटाट्याची भाजी केली, वरून भरभरून अशी कोथिंबीर आणि मुलीच्या आवडीची भाजी. आज तर ती पोटभर जेवणार आहे, कारण ही भाजी तिला कितीही दिली तरी ती नाही बनत नाही, आणि रोज जरी दिली तरी तिला पाहिजेच असते. तर अशा पद्धतीने बटाट्याची भाजी केली आणि सोबतच मस्त असे गरमागरम पराठे केलेले आहे. बघू शकता, भाजी मस्त अशी छान झालेली आहे. आलूचे पराठे तर नाही, पण बटाट्याची भाजी आणि पराठा तिच्या आवडीचा तिला मिळालेला आहे. चला मग इथे सेंड करते. बाय बाय.